म्हणजे मागवा बाळाला काय मागेल तुला तर काय मागावं पहिलं मागितलं ही जी जनता जनार्दन आहे सगळ्यांनी मोक्षाला नाही का माझ्या वडिलांचं ऐकून हे दुष्कृत्य केलेले त्यांनी मनाने केलेलं नाही ते गुन्हेगार नाही सांगणारा गुन्हेगार असतो आपण प्राणी विकतो चार पायाचे कुणाला विकतो कुणाला विकतो आणि त्यांनी तिकडे ते गत प्राण काय ते काय म्हणते आम्ही काय तुला चोरून आणलं का चोरून आणलंय का आम्ही आमच्या मिळकतीचं दिले देणाऱ्याच्या नावानं म्हणून विकणारा लागतो असो तो विषय वेगळा आहे आणि प्रल्हादानं सगळ्यासाठीच चांगलं मागितलं आणि माझ्या वडिलांचं कल्याण करा मोक्षाला न्या वडिलांसाठी सुद्धा मागितला इतका त्रास देऊ तुम्ही मागेल का पादा पादा एखाद्या बाईला माता माऊलीनं नवरीनं मारावं आणि तिच्या वडिलांनी धावून यावं तिला विचारावं आता ह्याचं काय करायचं ती काय म्हणे लय मारलंय ना याला बघाच झाला ह्याच्याकडे बघा बघा ना ह्याच्याकडे बघाच म्हणे म्हणेल का नाही पण तशी म्हणणे नाही त्यांचं कल्याण करायचं तसं भक्त प्रल्हादानं सगळ्यासाठी मागितलं पण का बोलके बाबा सगळ्यासाठी मागितलं आणि सगळ्याला वैकुंठाला घेऊन जावा हेच मागितलं आणि कल्याण झालं सगळ्याच गोपाल कृष्ण भगवान की जय धन्य धन्य ते नगर जेथे कथा निरंतर गुण गाते भगवंताचे तेची मानावे देवाचे सोय बोले जगजीवन थोर कलियुगी हरि कीर्तन रामदास म्हणे भले हरी भक्ती उतारले गोपाल कृष्ण भगवान आणि म्हणून जीवाचं विटंबन होऊ द्यायचं नाही आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचंय हा मानव देह जे मिळालाय ती पुन्हा नाही पुन्हा जेवढ्या जेवढ्या आपण या जन्मात चुका केल्या तेवढ्या भूगोल तेवढे जन्म बघायचे प्रत्येक चुकाला एक जन्म आहे म्हणून एवढे जन्म घेऊन किती वर्ष सुटत आहे देह सांगता येत आहे का म्हणून त्याच्यामुळं फार संधी मनुष्य देह मिळाली म्हणून ह्या मनुष्य देहामध्ये म्हणून तो महाराज सांगतात आता तरी आची उपदेश नको करू नाशा विषांचा म्हणून आता वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी गजेंद्र नावाचा राजा रोज स्नानाला नदीवर जायचं तर तिथे एक ऋषी स्नानाला यायचे पण एके दिवशी राजाला लहर आली त्या साधूची टिंगल करते साधूची टिंगल कधी करू नये आणि साधू स्नान आणि सूर्याचं दर्शन घ्यायला लागले पाण्यात उभा राहून त्या गजेंद्र राजाने काय केलं पाण्यात पुढी घेतली आणि गेले त्यांच्या पायालाच ओढलं ओढल्या बरोबर साधू पाण्यात पडले पडल्या बरोबर साधूने पाण्यावर उभा राहिले पाहिलं तर राजा म्हणून त्या साधूच्या मुखातून आलं आपण राजा आहेत पण एवढे कसे मठ्ठ आहेत हत्ती सारखे माझा शाप आहे तुम्हाला पुढल्या जन्मात तुम्ही हत्ती व्हाल आणि तो गजेंद्र राजा गतप्रांत झाला